मुद्रित माध्यमाप्रमाणेच डिजिटल माध्यमाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन। मुद्रित माध्यम आणि डिजिटल माध्यम म्हणजे एकाच नाण्याचे दोन बाजू असून डिजिटल माध्यमाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। कोल्हापूरच्या श्री सिद्धगिरी कणेरी मठ येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे दुसरे महाअधिवेशन संपन्न झाले। या अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे 2000 डिजिटल माध्यम क्षेत्रातील संपादक पत्रकार प्रतिनिधी उपस्थित होते। या अधिवेशनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती। उद्घाटन करवीर नगरीचे शाहू महाराज छत्रपती, राज्याचे उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आयुष्यमान भारतचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक तेजस राऊत, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील, उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के, कोल्हापूरचे शहराध्यक्ष प्रशांत चुएकर, सचिव धीरज रुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यभरातून आलेल्या संघटनेच्या 2000 संपादक पत्रकारांच्या उपस्थितीत अधिवेशन संपन्न झाले। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक मुलाखत प्रसिद्ध अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी घेतली। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रिंट मीडिया व डिजिटल मीडिया माध्यमातून योगदानाबद्दल राजा माने यांचे कौतुक केले। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा महाराष्ट्र महागौरव, डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार यावेळी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र महागौरव पुरस्कार वर्षाताई लांजेवार, चंद्रपूर, शिवराज मोटेगावकर, लातूर, तुकाराम कुंदकुरे, छत्रपती संभाजीनगर, विकास थोरात, सातारा, विद्याताई पोळ, कोल्हापूर, डॉक्टर प्रियाताई शिंदे व डॉक्टर अरुणाताई बर्गे, सातारा, निखिल वाघ, पुणे, भारती चव्हाण, सांगली, प्रवीण माळी, सांगली, शशिकांत धोत्रे, सोलापूर, डॉक्टर राहुल कदम, पुणे, प्रकाश अवताडे, सांगली, नलिनी गायकवाड, पुणे यांना सन्मानित करण्यात आले। यासह डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार कृष्णराज महाडिक, कोल्हापूर, संजय कांबळे, पुणे व नागनाथ सुतार, पंढरपूर यांना सन्मानित करण्यात आले। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अत्यंत उत्कृष्ट नियोजन केल्याने महाअधिवेशन यशस्वी झाले। यावेळी श्यामल खैरनार, केतन महामुनी, अमित इंगोले, सूर्यकांत वायकर, टिंकू पाटील, एकनाथ पाटील, संजय जेवरीकर, मुरलीधर चव्हाण, सुनील उमरे, सुभाष चिंदे, प्रवीण नागणे, सचिन भिलारे, प्रमोद मोरे, चंद्रकांत भुजबळ, ताराचंद मस्के, पद्माकर कुलकर्णी, दीपक नलावडे, रितेश पाटील, संतोष सूर्यवंशी, संजय कदम, अमोल पाटील, प्रमोद मोरे, प्रवीण खंदारे, संजय भैरे, प्रफुल्ल वाघुले यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रास्ताविक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुहास पाटील यांनी केले तर आभार कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यांनी मानले। त्यांची अडचणी असतील, मी कुणाच्या पुरा वृत्तपत्र समूहाला दोष देत नाही, पण शेवटी त्यांनी राज्यामध्ये याचा निर्णय घेतला। माझ्या आठवणीप्रमाणे जवळजवळ 2 वर्ष ते काहीच करत होते, अनेक ग्रुपमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करत होते, पण आपल्यावर आलेलं आक्रमण, आपल्यावर आलेलं संकट याचं संधीमध्ये रूपांतर करणं आणि दुसऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेणं, पीपल्स पार्टिसिपेशन अशा भूमिकेत होतं। ते म्हणाले की जाऊ दे, आपण डिजिटल मीडिया या काम करणाऱ्या लोकांना संघटित करू। जवळजवळ 5,000 लोकांना त्यांनी संघटित केलं। ते बांध्यापासून चांद्यापर्यंत 2200 लोक इथे येतील असं आता वाटतंय। आतापर्यंत नोंदणी 1400 झाली असं मला कळतंय। तर ते संघटन त्यांनी बांधलं आणि लोकमतमधून राजीनामा द्यावा लागला ती त्यांनी संधी मानली। आणि तुम्हाला सगळ्यांना आपले काही प्रश्न आहेत त्यासाठी आपली संघटना पाहिजे, आपल्याला जी नियमावली हवी आहे त्यासाठी आपली संघटना पाहिजे असं तू पहिलं अधिवेशन विलाला बोलवलं आणि ती आणि शंभूराज देसाई दोघेही त्या अधिवेशनाला गेलो। असे ज्यांच्याकडे बघून पत्रकारांनी एखाद्या दिशा ठरवली पाहिजे, त्याचा आपण रडत बसतो, दुसऱ्या दोष देतो, असे आपले संस्थापक अध्यक्ष
माने की काळाच्या ओघात मी तुम्हाला एक सांगतो की सूर्य मावळतो पण पुन्हा सगळे उरतो, तसं आता ते फ्री प्रेस जर्नल नावाच्या एका 150 वर्षापेक्षा जुन्या ग्रुपचे संपादक झाले. की परवा त्याच्या इंग्लिश प्रिंट मीडियामध्ये फ्री प्रेस जर्नलचं एक मोठं स्थान आहे. आणि मी परवा ऑफिसमध्ये गेलो, खूप दिवसाची त्यांची इच्छा होती आणि मला खूप आनंद झाला. सगळी मॅनेजमेंट तिथे आलो, सुट्टी करत होते. आणि त्यामुळे बार्शीसारख्या छोट्या गावात राहणारे, सोलापूरमध्ये लोकमतचे संपादक असणारे, लोकमतने आपल्याला जी हवी होती ती सोय न दिल्यामुळे राजीनामा देणारे, तुमचं सगळ्यांचं संघटन काढणारे, आता फ्री प्रेस जर्नलचे संपादक झालेले राजाभाऊ माने व्यासपीठावर उपस्थित आहेत. आपल्यापैकी अनेक जण मान्यवर आहेत, त्याचा अगदी थोडक्यात काही जणांचा